बटाट्याने घेतला अख्ख्या कुटुंबाचा जीव। हे बटाटे खाणं देखील धोक्याचे आहे, आरोग्याला अपायकारक आहे। नमस्कार, शोध न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। बटाट्याने घेतला अख्ख्या कुटुंबाचा जीव। हो, कुटुंबातली एक मुलगी मात्र वाचली। बटाटा, आता हा बटाटा आपल्या नित्याच्या जेवणातला एक महत्त्वाचा घटक आहे। आपण भाजीच्या स्वरूपात तर बटाटा खातो, पण बटाटे वडा हा प्रत्येकाच्या म्हणजे जवळपास बहुतेक सर्वांच्याच आवडीचा एक पदार्थ आहे। वडापाव हे तर मुंबई पुणे शहरासारख्या नागरिकांचं एक म्हणजे महत्त्वाचं अगदी अन्न होऊन गेलेलं आहे। या वड्यामध्ये देखील बटाटा असतो। बटाटा प्रत्येक घराघरात आपल्या भारतीयामध्ये भाजी म्हणून तो वापरली जाते, पण लहान मुलांना दुकानातून जे ते चिप्स आणले जातात, आवडीनं लहान मुलं खातात आणि मोठी माणसं देखील या बालकांना ते चिप्सचे पुढे देतात, तो बटाटाच असतो। बटाटा हा केवळ भाजीपुरता मर्यादित राहिला नाही, बटाटा सगळ्या घटकात असतो। जसं मी आता सांगितले की बटाटे वडा, पण बटाटे वडा एवढ्यावरच हे थांबत नाही। भारतीय नागरिक उपवास करतात, उपवासाला बटाटा हा आवश्यक मानला जातो। मग त्यात बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले जातात। बटाटा चिवडा असतो, बटाटा चिप्स असतो, बटाटा वेफर्स असतात, वगैरे वगैरे। पण याच बटाट्यानं संपूर्ण कुटुंब संपवलेलं आहे। त्याआधी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन जरूर क्लिक करा, लाईक आणि कॉमेंट देखील करा। धन्यवाद। यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, पाठीमागं अशी एक माहिती प्रसिद्ध झाली होती, जे बटाटे अंकुरलेले असतात आणि आतमध्ये त्यांचा कलर असा हिरवट झालेला असतो, हे बटाटे खाणं देखील धोक्याचे आहे, आरोग्याला अपायकारक आहे। नकळतपणे एक प्रकारचं विष या बटाट्यातून आपल्या शरीरात जातं, अशी माहिती मध्यंतरी प्रसिद्ध झाली होती। बाजारात गेल्यानंतर बटाटे जेव्हा घ्यायला जातो, त्यावेळेला बटाटे आवर्जून पाहून घ्यावेत, कारण ते बटाटे जर अंकुरलेले असतील म्हणजे त्यांना कोंब फुटलेला असेल, असे बटाटे घेऊ नयेत। बरेच दिवस समजा आपण फ्रीजमध्ये बटाटे ठेवले तर अशा बटाट्यांना देखील थोडासा तो अंकुर फुटल्यासारखा होतो आणि बटाट्याच्या आतल्या बाजूला एक हिरवट अशा पद्धतीचा एक रंग येतो। तर कृपा करून अशा पद्धतीचे बटाटे तर खाऊच नका। आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचे बटाट्यांना जर समजा कधी अंकुर फुटलेला दिसेल म्हणजे कोंब फुटलेला असलेला आपल्याला निदर्शनास आलं, तर हे बटाटे कापून सुद्धा वापरू नका, हे बटाटे थेट फेकून द्या। तर हा बटाटा, या बटाट्याने एका रशियन कुटुंबाला पूर्ण उद्ध्वस्त केलं, उद्ध्वस्त नव्हे तर पूर्ण संपवलं। बटाट्यानं हे रशियन कुटुंब कसं संपलं, या एका कुटुंबातील 4 जण कसे दगावले गेले म्हणजे त्यांचा मृत्यू झाला, याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगतो। या रशियन कुटुंबानं बटाटे साठवून ठेवले होते। त्यांच्या घराच्या तळघरात त्यांनी मोठ्या प्रमाणात बटाटे साठवून ठेवले होते आणि बरेच दिवस ते बटाटे तसेच होते। आणि त्यानंतर कुटुंबातला एक सदस्य बटाटे ते घेण्यासाठी म्हणून तो तळघरात गेला, तळघराचा दरवाजा उघडला आणि काही क्षणात त्या गृहस्थाचा मृत्यू झाला। त्या पाठोपाठ काही जण गेले। जसे त्या तळघरात गेले आणि दरवाजा उघडला आणि त्याचा जो आतला श्वास नाकात गेला, त्या क्षणाला बाकीचे 3 सदस्यही मृत्युमुखी पडले। आता आपण म्हणाल हे कसं शक्य आहे किंवा ह्यात नक्की काय घडलं?
तर ज्या वेळेला या सगळ्या गोष्टीची तपासणी झाली, या गोष्टीची चौकशी झाली, त्यावेळी एक लक्षात आलं की हे बटाटे त्या तळघरामध्ये पूर्ण सडलेल्या अवस्थेत होते आणि सडलेल्या बटाट्यातून एक विषारी वायू असा बाहेर येत होता। हा वायू एवढा विषारी होता की तो श्वासोश्वासाद्वारे नाकात जाताच मृत्यू आलेला होता। सुदैवानं त्या कुटुंबातील मारिया नावाची जी मुलगी होती, ही मुलगी मात्र वाचली। आपण म्हणाल ही मुलगी कशी वाचली, बाकीचे मृत्युमुखी पडले आणि एकच मुलगी वाचली कशी? ते एका मुलीचं वाचण्याचं कारण असं होतं की ज्यावेळी ही पहिली मंडळी गेली होती आणि त्यानंतर त्याची आजी पण त्या ज्या वेळेला गेली, त्या आजीनं त्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवला होता आणि त्यातील सगळं विष हे दरवाजा उघडा ठेवल्यामुळं बाहेर गेलेलं होतं। बटाट्याच्या सडल्याच्या क्रिया, बटाट्यावर जी सडलेली क्रिया झाली आणि सडलेल्या बटाट्यातून जो विषारी वायू बाहेर येत राहिला, त्यातून त्या एका कुटुंबातील 4 जण एकाच वेळी दगावले गेले। खरं तर आजूबाजूच्या लोकांना पण आश्चर्य वाटलं की एका कुटुंबातले 4 जण दगावले म्हणजे इथं काहीतरी घातपात झाला किंवा कुणीतरी काही कारस्थान केलं, कुठल्या ना कुठल्या कारणानं, म्हणजे बाहेरच्या शक्तीनं काहीतरी कारस्थान रचवून या 4 लोकांचा जीव घेतलेला आहे। साहजिकच आहे, अचानकच एका कुटुंबातील 4 जण जेव्हा मृत्युमुखी पडतात आणि तिथं तर काहीच परिस्थिती दिसत नाही। बटाटे पाहून काय, बटाटे पाहिले म्हणजे काय कोणाच्या लक्षात आलेलं नाही, कारण ज्या वेळेला ही लोकांनी पाहिलं त्यावेळेला बटाट्यातून जो काही विषारी वायू बाहेर येत होता, तो विषारी वायू पूर्णपणे हवेत निघून गेलेला होता। त्यामुळे प्रथमदर्शनी तिथं दिसण्यासारखं काहीच नव्हतं। पण ज्या वेळेला अधिक चौकशी केली की ही मारिया नावाची मुलगी का वाचली, तर मारिया नावाची मुलगी एवढ्यासाठीच वाचली की ज्या वेळेला तिच्या आजीनं तो दरवाजा उघडला होता आणि तो दरवाजा म्हणजे तो तळघराचा दरवाजा, तो दरवाजा उघडाच राहिला किंवा ठेवला आणि त्यावेळेला बटाट्यातून, म्हणजे सडलेल्या बटाट्यातून जो विषारी वायू बाहेर आला तो सगळा हवेत निघून गेला होता आणि त्यामुळं त्यानंतर त्या मुलीनं, मारियानं त्या खोलीत प्रवेश केला, पण प्रवेश करूनही ती मुलगी बचावली। मित्रांनो, साध्यासुध्या गोष्टी असतात, आपल्या कधी लक्षातही येत नाहीत। आपण घरातही कधी शिळं अन्न खातो, कधी एखादं सडलेलं फळ असतं तेही खाऊन जातो आणि नंतर कधीतरी असं काहीतरी, म्हणजे अलीकडे आपण पाहतो अनेक ठिकाणी वीजबाधाच्या घटना घडतात। वीजबाधाच्या घटना सामुदायिक ज्या वेळेला घडतात, कुठल्या हॉस्टेलमध्ये घडतात, कुठल्या हॉटेलमध्ये घडतात, तर अशा ठिकाणी काही कोणी जाणीवपूर्वक काही करत नाही, पण थोडीसं जेव्हा दुर्लक्ष असतं किंवा आपल्या त्या गोष्टी लक्षात येत नाहीत, अशाच वेळी वीजबाधेच्या घटना घडतात। आता ह्या बाबतीतसुद्धा बटाटा आपण रोजच खातो, म्हणून बटाट्यानं कोणी मरतो का? पण केवळ बटाट्यात तयार झालेल्या आणि बटाटे सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यातून जे विष बाहेर आलं, म्हणजे विष आलं म्हणजे तो विषारी वायू बाहेर आला। या घटनेतून आपण काही बोध घ्यावा, काही शिकावं, काही समजून घ्यावं आणि आपणही अशा गोष्टीपासून लांब राहावं। कुठल्या गोष्टीतून काय घडतं आहे, कुठल्या गोष्टीतून आपल्याला कल्पनाही असू शकत नाही, अशा गोष्टी काही घडू शकतात, तर अशा घटनातून आपणाला शिकायलाही मिळतं। हे शिकण्यासाठी एका कुटुंबाचा बळी गेलेला आहे, निदान यापुढे अशा घटनेतून आणखी कोणाचा बळी जाऊ नये, यापेक्षा दुसरी अपेक्षा काय असणार। धन्यवाद मित्रांनो।